आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपल्या खासगी स्कॉर्पिओ गाडीवर पोलीस असे शासकीय स्टिकर लावून त्याचा गैरवापर केला असून कायद्याचे उल्लंघन केले आहे। याबाबत कलम 177 नुसार गुन्हा नोंद करून कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी उबाटाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगोले यांनी पत्रकार परिषदेत दिली। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगोले यांनी पत्रकार परिषद घेत आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर टीका केली। डॉक्टर बिल्डर यांना धमकवणे, मेडिकल बिलामध्ये लूट करणे असे विविध प्रकार क्षीरसागर यांनी यापूर्वी केल्याचंही इंगोले यांनी आरोप केले। आपल्या दहशतीमुळे ते आता कोल्हापूरचे अक्का झाले असल्याचं त्यांनी उपरोधित वक्तव्य केलं। नुकत्याच झालेल्या सर्किट बेंचच्या उद्घाटनाचा उल्लेख करत इंगोले यांनी सांगितले की आरोपी म्हणून राजेश क्षीरसागर यांची सुनावणी व्हावी असा टोला लगावला। तसेच आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपल्या खासगी स्कॉर्पिओ गाडीवर पोलीस असे शासकीय स्टिकर लावून त्याचा गैरवापर केला असून कायद्याचे उल्लंघन केले आहे। याबाबत कलम 177 नुसार गुन्हा नोंद करून कडक शिक्षा करण्यात यावी। या प्रकरणी 2-3 दिवसात पोलीस प्रशासनाकडून कारवाई न झाल्यास जिल्हा पोलीस प्रमुखांना व्यापक शिष्टमंडळाद्वारे भेट देऊन पुढील पावले उचलली जातील असा इशारा त्यांनी दिला। याशिवाय क्षीरसागर यांचा शासकीय कॅनवा आणि इतर शासकीय सुविधा रद्द करण्याची मागणी देखील इंगोले यांनी केली आहे। राजेश क्षीरसागरांच्या नावावर ही गाडी राजेश क्षीरसागर स्वतः त्यांच्या ताफ्यामध्ये वापरतात आणि त्या गाडीला त्यांनी पोलीस नावाचा बोर्ड लावलेला आहे। पोलीस हा इंडियन पिनल कोड नुसार 100% गुन्हा आहे। यांनी जो गुन्हा केलेला आहे तो स्वीकारावा। पोलीस प्रशासनाने आजपर्यंत ही गाडी किती वर्ष फिरली, कुठं फिरली, या गाडीतून कोणते गुन्हे झालेत का, या गाडीतून कुठे दरोडा घातला का, या गाडीतून कुठे खंडणी वसूल केली का, पोलीस लिहिलेले बोर्ड लावून याची चौकशी पूर्णपणे करावी। राजेश क्षीरसागर यांनी जो गुन्हा केलेला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून घ्यावा आणि त्यांचा ताफा ताबडतोब काढून घेऊन त्यांना पदभार मुक्त करावं। हे त्यांची पात्रता राहिलेली नाही। कोल्हापूर शहराचे आणि कोल्हापूर जिल्ह्याचे राजेश क्षीरसागर नावाचे नवीन आका तयार झालेले आहेत आणि त्या आकाला राज्य सरकार पोचतं का, राज्य सरकार प्रोटेक्शन देतं का, हा प्रश्न आहे माझा। राज्य सरकार उत्तर देऊ शकत नाही कारण मी कागदोपत्री बोलतोय। मी पुराव्यानिशी राजेश क्षीरसागर यांच्यावर आरोप केलेला आहे, त्या आरोपाचं ते खंडन करू शकत नाहीत। भारतीय संविधानानुसार स्वतःची प्रायव्हेट गाडी मी ताफ्यामध्ये वापरू शकतो, पण पोलीस नावाचा बोर्ड लावायची परवानगी मलाच नव्हे, या भारत देशात कोणालाही नाही। आणि ह्या महाशयाने तोतया पोलीस व्हायचं देखील आता एक त्यांचं स्वप्न होतं, ते स्वप्न पूर्ण करून घेतलेलं आहे। राजेश क्षीरसागर नावाचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते आता सध्या तोतया पोलीस म्हणूनही फिरत आहेत। आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी राज्य शासनास विनंती वजा सूचना, ताबडतोब यांच्यावर ॲक्शन काय घेता सांगा। घेत नसाल तर आम्हाला कोर्ट मॅटर हा पर्याय आहेच। आणि जर अशाच पद्धतीचं तुमचं राजकारण चालणार असेल, समाजकारण तुमचं चालणार नसेल तर आम्ही तेही स्वीकारतो, पण शिवसेनेच्या माध्यमातून ही गाडी जिथं दिसेल, जर पोलीस लिहिलेली गाडी आम्हाला दिसली तर शिवसैनिक सगळेजण ह्या गाडीच्या आडवे येणार आणि ही गाडी आम्ही आमच्या ताब्यात घेणार। राजेश क्षीरसागरांच्यात हिंमत असेल तर शिवसैनिकांकडून ती गाडी पुन्हा काढून घेऊन जाणार।